मीरा, कुठे गेली होतीस तू? काय चाललंय तुझं? तू आणि बाबा कुठे गेला होता तुम्ही दोघं? मीरा, हे बघ, खोटं बोलू नकोस हा. तुझ्या चेहऱ्यावर सगळं स्पष्ट दिसतंय. मीरा, मला सांग, आई कुठे आहेत? आई आत्ता घरात नाही आहेत. मीरा, तू आणि बाबांनी मिळून आईना काही... बास नाही. काय आरोप करतेस तू? आपले बाबा आहेत ते. अगं मग तुम्ही मला काही सांगत का नाहीये स्पष्ट? बाबा म्हणालेत ना वेळ आल्यावर. कोणती वेळ? कोणीतरी मरण्याची? नाही, तुला असं वाटतंय आम्ही असं काहीतरी करू? नाही मीरा, मला तसं वाटत नाहीये, पण तुम्ही दोघं एकत्र होता ना? हो, मी आणि बाबा एकत्र होतो. मग आता कुठे आहेत बाबा? मीरा, हे बघ, प्लीज प्लीज आता माझ्यापासून काही लपवू नकोस. बाबा, 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 ताई. मीरा, काय झालं तुला? रडू नकोस तू. मीरा, शांत हो, रडू नकोस तू. मीरा, इकडे बघ, रडू नकोस हा. आणि आता मला शांतपणे सांग, काय झालंय? बाबा कुठे आहेत? ताई, मी आणि बाबा एकत्र होतो. हा, बाबा मंत्र म्हणत होते आणि त्यांना अचानक त्रास व्हायला लागला आणि मग ते माझ्या समोरून अचानक नाहीसे झाले. मी वेड्यासारखं शोधत होते त्यांना, पण ते कुठेच नाही सापडत आहेत. माहित नाही कुठे गेले. मी खूप शोधलं ग ताई, बाबा नाहीये. मीरा, कुठे होतीस तू? मी आले. आणि बाबा कुठे आहेत तुझे? हा, काय रडायला काय झालं आता? काही नाही. तू तुझ्या बाबांना भेटलीस का? तू रडतीस म्हणजे तेच कारण असावं. कुठे तुझे बाबा? हो नाही, सॉरी, मी विसरलो होते. अदृश्य आहेत ना, मला दिसणार नाहीत ते. तूच त्यांना सांग बाहेर यायला, मला बोलायचंय त्यांच्याशी. नाही, ठीक आहे. मीराचे बाबा कुठे आहात तुम्ही? बाहेर या, मला बोलायचंय तुमच्याशी. कशाला लपलात तुम्ही? आणि कोणापासून? कसली भीती आहे तुम्हाला? मीराचे बाबा, मीराचे बाबा, नको ना प्लीज. का नको ना? हा, माझ्या आईवर आळ घेताना त्यांना काहीच वाटलं नाही, मग आता काल आपण बसलेत ते. त्यांना सांग बाहेर यायला, माझ्याशी बोलायला फेस टू फेस. म्हणजे ना मला याचं सोल्युशन काढता येईल, सोक्ष मोक्ष लावता येईल, जे तुला करायचं नाहीये. मीराचे बाबा, तुम्ही ऐकताय ना, बघताय ना काय चालू आहे ते? तुमच्यामुळे तुमच्या मुलीच्या आयुष्यात, संसारात प्रॉब्लेम्स येत आहेत. या बाहेर या, बोला माझ्याशी. तुम्ही खरे असाल तर लपायची काहीही गरज नाहीये तुम्हाला. मीराचे बाबा, शिवनाथ, मला मात देण्याचा प्रयत्न करत होतास. धुळीसारखं उडून लावला मी तुला. कुठे होती तुझी ती महागौरी? हा, वाचवायला नाही आली तुला? विसरू नकोस, मी मंजिरी आहे, मंजिरी. अभेद्य, अजेय,
अविनाशी! सापडत नाहीये मॉम. काय अवस्था करून घेतली सापडत नाहीये ती माया, सापडत नाहीये ना मॉम. सापडत नाहीये ती. तू तू घरात असतेस की नाही? तू घरात असतेस की नाही? मग तुला कसं माहिती नाही ती कुठे गेली? ती तुझं लक्ष कुठे असतं? गेली ती न सांगते गेली माझी बायको. अरे तुला असं वाटतंय का आम्ही दोघांनी शोधलं नसेल? मी दोघांनी शोधलं पण कुठेही सापडत अशी कशी साप तुम्हाला नाही सापडत? ए मीरा, तुला माहिती आहे का माया कुठे आहे? हा, माया सापडत नाहीये. सांग ना प्लीज. काय झालं? अथर्व, मॉम याला सगळं माहिती असतं. हा सांगेल तुला माहिती आहे माया कुठे आहे? सापडत नाहीये माया. माझी माया सापडत नाहीये. अजित, अथर्व, मीरा, अरे बोला काहीतरी. आम्हाला काळजी वाटते मायाची. काका मला नाही माहिती तिच्याबद्दल काहीच. मला सुद्धा काही माहित नाही. अरे बाप, शोधाचा प्रयत्न तरी करा ना. ही मीरा हरवली होती तेव्हा घर डोक्यावरती घेतलं होतं. आता माया हरवली तर काहीच वाटत नाहीये तुम्हाला? हा, अरे जरा तरी माणुसकी दाखवा. ते सोडा. तुम्ही एक काम करा, आधी दादाला फोन करा आणि त्याला बोलवून घ्या. हा कॉल करा. हा, करतो. त्या यासाठी बाबांना कॉल करायची काय गरज आहे? आणि तसंही ते एका महत्वाच्या कामात आहेत. काय? हे बघ, माझी सून हरवली आहे. तिला शोधायचं सोडून त्याच्यापेक्षा महत्वाच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? आता मी सांगितलं ना, बाबा एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बसले. आणि तसंही माया आमच्यासाठी महत्वाची नाही. अथर्व, अरे काय बोलतोस तू? हे माझी सून आहे, ती अजितची बायको आहे. हा, माझी बायको आहे. सापडत नाहीये, हरवली आहे. प्लीज बघ ना. असेल, पण आमचं तिच्याशी काहीही नातं नाही. आणि हे ज्या दिवशी तू तिला घरात घेतलं होतं त्याच दिवशी मी क्लिअर केलं होतं. अथर्व, सॉरी, मला यायला उशीर झाला. अनन्या, हे जरा ठेव तिकडे. अनाथ आश्रमातले लोक भेटले होते ना, त्यांनी दिलं. बाबा आजच अचानक गायब झालेत आणि ही पण दिवसभर घरात नव्हती. कुठे गेली असेल ही? काय झालं? माया कुठे आहे? माया कुठे म्हणजे? मला काय माहिती माया कुठे? तुला नाही माहिती मग कोणाला माहिती? तुला नाही माहिती, ह्याला नाही. ही मीरा, हिला माहिती आहे. हा बरोबर, ही मीरा, हिला माहिती आहे. हिने गायब केलंय मायाला.